3:30च्या सुमारास सेंट्रल कारखाना MIDC मधला फार मोठा कारखाना आहे, टावेल उत्पादक आहे। गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी त्यांचा कारखाना चालतो। जवळजवळ 200-250 कामगार त्या ठिकाणी आहेत। अनेकदा या कारखान्याला मी भेट दिलेली होतं, परंतु कशामुळे आग लागली अजून पत्ता नाही आहे। वेळेवर अग्निशामक दलाची गाडी आलेली नाही, त्यामुळे अजूनही आग अजूनही या ठिकाणी आहे। आणि सगळ्यात भयानक गोष्ट असं आहे, त्या सेंट्रल कारखान्याचे मालक आणि त्यांचे कुटुंबीय असं 5 माणसं त्या आगीच्या खोलीमध्ये अडकलेले आहे। अजूनही त्यांना काढण्याचे प्रयत्न होत नाही आहेत। आत्ताच मी महापालिकेचे जे अधिकारी आहेत कारंजे, त्यांना मी सांगितलं ताबडतोब ते पाऊल उचला, कारण फायर ब्रिगेडचं काम आहे। तर त्या पद्धतीनं त्या लोकांना जिवंत बाहेर काढणं अत्यंत गरजेचं आहे। जवळजवळ या ठिकाणी 6-7 तास होऊ लागू लागलेला आहे आणि महानगरपालिकेची यंत्रणा, पोलिसाची यंत्रणा या ठिकाणी निष्प्रभ झालेलं आहे। तर आपण या ठिकाणी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न व्हावा आणि ताबडतोब आग आटोक्यात आणण्याकरता प्रयत्न व्हावं। मी पोलीस कमिशनरशी बोलतो, आयुक्ताशी बोलतो, बघतो काय प्रयत्न होतं। मास्तर, नातेवाईकांनी आणि मित्रमंडळींनी गंभीर आरोप केले आहेत महापालिका प्रशासनावर। वेळेवर मदत मिळाली नाही आणि अग्निशामक दलाच्या गाड्या देखील वेळेवर आल्या नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे। ते अत्यंत खरं आहे। नातेवाईकांनी जो आरोप केला, तर त्या वेळेला जर या ठिकाणी 2-4 मिनटात जर गाड्या आल्या असत्या तर अनर्थ झाला नसता। तर याची चौकशी राज्य सरकारने करावी। मी मुख्यमंत्र्याकडे मागणी करतो यासंबंधी। उद्यासुद्धा मी यासंबंधी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेन प्रत्यक्ष। आज रविवार आहे, बोलणं शक्य नाही, उद्या बोलेन, मेलही पाठवेन आणि संबंधित जे महापालिकेचे अधिकारी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करणार। आणि या कारखान्याला संपूर्ण नुकसान भरपाई, जे काही कोट्यावधीचं नुकसान झालेलं आहे ते महाराष्ट्र शासनाकडनं यांना मिळावं अशी आम्ही मागणी करणार। अचानकपणे सेंट्रल कारखान्याला मोठ्या प्रमाणात आग लागली। आत 8 लोक होते, 3 लोकांना बाहेर काढण्यात आले, ते पण लोक इंज्युअर झाले, ते पण मयत झालेत। आत 5 लोक आहेत असं सांगतात, परंतु हे उस्मान मसुरी कारखान्याचे मालक आहेत, ते पण आत आहेत, हाजी साहेब आहेत, म्हणजे एक लहान बाळ आहे। यासाठी अतिशय परिस्थिती आहे, प्रयत्न करायलाच वर जायचं, पण का जमिना अग्निशामक दलाच्या गाड्या पूर्ण चालू आहेत, NTPCची गाडी काम चालू केले आहेत, पण आज जायला काय जागा मिळेना, सगळं धूर यायला, ऑक्सिजन मिळेना, त्यासाठी लोक आतून परत आलेत। पण जोपर्यंत आग उजत नाही तोपर्यंत काढता येत नाही। आतले लोक कसे आहेत अजून काय कळायला तयार नाही। परंतु हे घटना जे घडली अतिशय वाईट घटना घडलेली आहे। फार मोठा एक चांगला माणूस होता, तो लोकांना सगळं मदत करणारा व्यक्ती होता, आज तो आत अडकलेला आहे। ते दुःख वाटायला मला कसं बाहेर काढावा, परंतु अग्निशामक दलाच्या गाड्या काम चालू आहे, पण रिस्की जे असत आहेत त्यांच्याकडे साहित्य नाही आहे, हे दुःखाची गोष्ट। एवढं मोठं शहर आहे सोलापूर शहर, या ठिकाणी अशा वेळेला एक रिस्की ऑक्सिजनची गरज असते, ते लावून आज जाऊन आपण माणसाला काढलं असतं, पण ते साहित्य त्यांच्याकडे नसल्यामुळं हा तारांबळ उडालेली आहे। माणूस आत गेला की त्याला पूर्ण वाफ मारायला बाहेर आला आहे। अग्निशामक दलाचे लोक गेले आत, परंतु त्यांना वाफ मारून बाहेर आलेत, पण ते कुठलं साहित्य त्यांच्याकडे नाही आहे। यासाठी मोठ्या अडचणी आली। आता हे काय तर त्यांनी करायला पाहिजे, शासनाने निर्णय घ्यायला पाहिजे की असे एवढा मोठा इंडस्ट्री आहे या ठिकाणी कारखान्याला कधी पण आग लागते। ह्याच्या 2 वर्षापूर्वी असे 7-8 लोक आपल्या इथे मिळते। आता हे किती मेले ते आकडा सांगू शकत नाही, पण ही दुर्घटना अतिशय वाईट आहे। ह्याच्यावर सखोल चौकशी करून ते जे काय चौकशी व्हायची माझी विनंती आहे।